नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. पावसामुळे SP कॉलेजच्या मैदानावर चिखल झालाय. तर गणेश कला क्रीडा सभागृहात भाजपकडून तयारी सुरू आहे. पाऊस आल्यास मोदींची सभा गणेश कला क्रीडा सभागृहात पार पडणार आहे. तर पावसाच्या पार्श्वभूमीवर ही दखल घेतली गेली आहे. तर हे SP कॉलेजची दृश्य आपण पाहतोय. SP कॉलेजच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झालाय आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून. योगेश, काय परिस्थिती सध्या? प्रणिता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती असणार आहेत आणि या पुणे दौऱ्यात पुण्यातल्या या SP कॉलेज मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडणार आहे. संध्याकाळी साधारणतः 7 वाजताच्या सुमारास पंतप्रधान या ठिकाणी येणार. मात्र आपण पाहू शकतो या सभास्थळी मोठ्या प्रमाणात असा चिखल साचलेला आहे, कारण काल रात्री त्यासोबतच गेल्या 2 दिवसांपासून पुणे शहरात जो पाऊस सुरू आहे त्यामुळे आपण पाहू शकतो या सभास्थळी सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचा चिखल या मैदानावरती साचलेला आहे. आणि कालपासून आपण जर बघितलं तर आयोजकांकडून या ठिकाणचा चिखल बाहेर काढण्याचं काम सुरू होतं. मात्र अद्यापही हा चिखल अजूनही जैसे थे या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्याच चिखलावरती या ठिकाणी खुर्च्या सुद्धा टाकण्यात आलेल्या आहेत. मात्र दुसरा जो म्हणजे भाग आहे, अर्थातच जो सभा मंडप तयार करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी मात्र व्यवस्था ही सभेची करण्यात आलेली आहे. दुसरीकडे जे कार्यकर्ते येणार आहेत त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि अजूनही या सभेवरती पावसाचं सावट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि हवामान खात्याकडून रेड अलर्ट हा घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे भाजपकडून पर्यायी व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. पुण्यातल्याच गणेश कला क्रीडा सभागृहात ही सभा होणार का अशा पद्धतीची तयारी सुद्धा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून आयोजकांकडून करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र सध्या तरी या ठिकाणी आपण पाहू शकतो खुर्च्या या अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत आणि त्यासोबतच चिखल या ठिकाणी साचलेला आहे. चिखलवरती सुद्धा त्यामुळे मोदींची सभा नेमकी कुठे होते ते पाहणं महत्त्वाचं असेल. योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.